हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर. तसं तर आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला होतं, पण आज पण कॅलेंडर. तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आम्ही बसलो आता नाश्ता करायला. मला आता सर्दी झाली आहे थोडीशी, सो माझा आवाज खूप खराब येतो आहे. सगळ्यांनी आता 2025चे खूप खूप काही प्लॅन्स केले असतील किंवा नवीन नवीन संकल्प केले असतील, आणि त्याच्यात मी पण केलाय. आणि माझा संकल्प काय माहिती तुला माहितीये काय? मी ना आजपासून राहुलला अहो म्हणणार रोज. त्याला राहुल नाही म्हणणार. तसं मी फक्त आम्ही दोघं असल्यावर त्याला राहुल म्हणते. सगळ्यांसमोर मी त्याला अहोच म्हणते, पण मी आजपासून त्याला अहो म्हणणार आहे. का हसला तू? सांग ना का हसला. मग नाही, तू सांग का हसला. त्याला विश्वास नाही मी किती दिवस म्हणत. घरात बसून ना मला खूप कंटाळा आला होता. मग काय करायचं म्हणून मग मी माझ्या कपाटातल्या माझ्याकडे जेवढ्या नेलपेंट होत्या तेवढं घेऊन आले आणि मस्त नेल आर्ट करत बसले. मला येत नाही तरी पण आपलं छोटंसं ट्राय केलं, पण छान झालं. त्याच्यानंतर मग इव्हिनिंगला मला खूप कंटाळा आला होता. नंतर राहुलला पण थोडंसं काम होतं बाहेर, मग तो म्हटलं चला आपण बाहेर जाऊया थोडंसं. आणि मग तिकडून बाहेर गेल्यानंतर मग काय नेहमीप्रमाणे बाहेर गेलो आणि पाणीपुरी खाणार नाही असं कधीच होत नाही. मग मस्त पाणीपुरी खाल्ली आणि मग घरी आल्यावर मस्त गरम गरम ब्लॅक कॉफी घेतली. आणि त्याच्यानंतर मला थोडंसं काम होतं, ते काम करायला बसले मला, कारण की माझ्या डायरीमध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहायच्या होत्या आणि माझे काही कॅल्क्युलेशन्स होते किंवा म्हणजे माझा हिशोब वगैरे तेही मला लिहून ठेवायचं होतं माझ्या गोष्टी. आणि मग मी ते थोडंसं काम बराच वेळ करत बसले. आणि ते नंतर झाल्यावरती मला पुस्तक वाचायचं होतं, कारण की मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा मला वेळ भेटत होता माझं पुस्तक वाचायला. पण इकडे जेव्हापासून मी नगरला शिफ्ट झाली आहे तेव्हापासून मला कुठलीच गोष्ट करायला भेटत नाही. स्वतःसाठी वेळही थोडा पण काढायला भेटत नाही मला. मग त्याच्यानंतर म्हटलं की जाऊ दे, थोडा का होईना वेळ होता माझ्याकडे, म्हणून मग मी पुस्तक वाचायला बसलेले. हे रॉबिन शर्मांचं द 5 AM क्लबचं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. ज्याला कुणाला सकाळी उठायचा कंटाळा येत असेल किंवा जे कोणी असं लेट झोपून सकाळी उशिरा उठत असेल तर त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा. त्याच्यात नक्की असं तुम्हाला खूप काही घेण्यासारखं आहे की तुम्ही सकाळी उठल्यावर त्याचे फायदे, किंवा तुम्ही सकाळी उठल्यावर खूप काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्हाला खूप वेगवेगळे बदल देतात. सर तुम्हाला हे पुस्तक भेटलं तर नक्की वाचा. पुस्तक वाचून झाल्यावरती मी स्वयंपाक करायला घेतला होता. स्वयंपाकात मी बेसिकच केलं होतं, बाजरीची भाकरी आणि मस्त मेथीची भाजी केली होती. मेथीची भाजी माझ्याकडे घरी करते मी नेहमी, कारण की राहुलला आवडते. आणि साधा भात केला होता फोडणीचा. मस्त शार्क टँकचा एपिसोड बघत बघत आम्ही जेवण केलं. त्याच्यानंतर मग भांडी घासली सगळी स्वयंपाकाची, आणि त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे मस्त सगळं क्लीन करून घेतलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी काम करायला कंटाळा येत नाही. उद्याच्या भाजीला काही नव्हतं म्हणून मग मी काळे वाटाणे घरात होते ते भिजत घातले उद्याच्या भाजीसाठी. आणि नंतर मग शतपावली करायला गेलो. आणि शतपावली करायला गेल्यावर मी यांना भेटतेच आणि त्यांना काही ना काहीतरी खाऊ घालतेच. आणि हे माझे छोटेसे फ्रेंड आहेत, मग म्हटलं जाऊ दे त्यांना न्यू इयरची ट्रीट देऊया. मग त्यांना पार्टी करायला गेलं होतं त्यांच्यासोबत छोटीशी. आणि त्याच्यानंतर मग तिथं मला हे तिघंच भेटले. तसे तर तिला 7 पिल्लं होती, त्यातली आता इथं 3च होती. मला माहीत नाही बाकीचे कुठे गेले. नंतर एक काकू म्हटल्या की एका छोट्या पिल्लाला गाडीने उडवलं, म्हणून मला इतकं वाईट वाटलं ना की मी रोज त्यांना असं खाऊ घालायला जाते. ते खाऊ घालण्याचा पार्ट वेगळा, पण प्लीज गाडी चालवताना हळू चालवत जा. तुमच्या एका चुकीमुळे त्या मुक्याच्या जनावराला खूप त्याला सांगता येत नाही आपल्यासारखं की त्याला किती लागलं आहे किंवा त्याला काय झालं आहे, त्याला कुठं दुखतं आहे. सो प्लीज गाडी हळू चालवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.